हरभऱ्याच्या झाडाला हरभरे लागले होते आणि म्हटलं चला आता खाली आलोच आहे तर थोडा वेळ जरा वॉकिंग पण करून घेऊयात, कारण की लेकरंसुद्धा खाली खेळत होते. आज आरूच्या क्लासला सुट्टी असल्यामुळे म्हटलं मला थोडा वेळ भेटला, कारण की तिला सोडवायलाच जावं लागतं. त्यानंतर सनसेट बघितला, मस्त असा सनसेटचा व्ह्यू एन्जॉय केला. त्यानंतर म्हटलं खाली आलोच आहे तर थोडी कवळी हरभऱ्याची भाजी पण घेऊन जाऊयात. पण बराच वेळ झाला होता, म्हणजे अंधार पडत आला होता. म्हटलं मग मी थोडीच घेतली आणि हरभरे पण एवढे छान लागले होते ना, बट त्याच्यात अजून हरभरा काही तयार झालेला नव्हता. म्हटलं उद्या सकाळी जावं, थोडीशी भाजी अजून घेऊन यावी, पण ते काही जायला जमलंच नाही. त्यानंतर घरी आले, स्वयंपाक वगैरे केला, जेवणं वगैरे झाले, मस्त किचन असा आवरून घेतला होता, हॉलसुद्धा आवरून घेतला होता, म्हणजे सकाळी जास्त मला ताण पडत नाही. पण रात्री लेकरांचं असं काहीतरी चालू होतं आणि हे मी तुझ्यासाठी बनवलं आहे असं आरव मला सांगत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि ही बातमी ऐकली. खरंच विश्वास बसत नव्हता ह्या गोष्टीवर. आणि आपण काय करत असतो, नेहमी उद्याचा विचार करतो किंवा फ्युचरचा जास्त प्लॅनिंग करतो, पण ते न करता आहे जो प्रेझेंट आहे तो जगून घेतला पाहिजे. तो क्षण आनंदात किती घालवता येईल ते बघितलं पाहिजे, कारण की उद्याचा दिवस येईल की नाही आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे. त्या क्षणी आपण आनंदात जगून घेतलं पाहिजे, जे वाटलं ते केलं पाहिजे असं मला तरी वाटतं, कारण की मी याच्यातनं गेलेली आहे, मला अनुभव आहे या गोष्टींचा. सो मी तुम्हाला सांगते.